नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्नरं कञ्जनेत्रं सदयदवल्लहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द भीषमानन्दिवल्लभं दयांचे गिर्यास्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंतु श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोमि आता ओम नमो ज्ञानेश्वर परिचय करून देतात विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार गेल्या 13 वर्षांपासून आपल्या जे 2 गाव आहेत गुम्मी आणि तराडखेडा या 2 गावांमध्ये मिळून आणि गजानन महाराज मंदिर ज्या म्हणजे या सर्व या कार्यक्रमाचे या दिंडीचे ज्या प्रमुख ताई आहेत वैशाली ताई त्या ताईंच्या मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या सहकार्याने या 2 गावांच्या सहकार्याने गजानन महाराजांच्या मंदिरापासून ते शेगाव पर्यंत म्हणजे तराडखेड आणि गुंबी पासून ते श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणी दरवर्षी आपण पालखी सोहळा अशा प्रकारे घेत असतो आणि दरवर्षी याच ठिकाणी आपला एक मुक्काम असतो आणि त्याचप्रमाणे याही वर्षीचा मुक्काम जो आहे आपला या ठिकाणी आहे आणि आजची जी सेवा आलेली आहे माझ्याकडे जी सेवा आलेली आहे हरिभक्त परायण आदरणीय आमचे परममित्र असणारे अंकुश महाराज कड शास्त्री श्री क्षेत्र देवभूमी ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी त्यांनी संस्कृतचं अध्ययन केलं आणि अजून सुद्धा अध्ययन करत आहेत जे आज आपल्या या ठिकाणी गायन करण्याकरिता उभे आहेत असे असणारे अंकुश महाराजांच्या आज्ञेने महाराजांच्या योगाने या ठिकाणी हा सेवा करण्याचा योग आला परम पवित्र अशा प्रकारचा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा हा पावन अशा प्रकारचं हे प्रांगण आहे अगदी शेगावला गेल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला
भावना निर्माण होतात अंतःकरणामध्ये, त्याच प्रकारची भावना इथे आल्यानंतर सुद्धा निर्माण होते. बरोबर खाली घरामध्ये गजानन महाराज आहेत, वरती राम दरबार आहे. अशाच प्रकारे सर्व व्यवस्थापक, अध्यक्ष, विश्वस्त, या मंदिराचे जे सर्व कार्यकर्ते, भक्त मंडळी असतील, या सर्वांना द्यावे धन्यवाद थोडे आहेत. तेव्हा वावगे भाऊ अशा प्रकारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे भानुदास महाराज ओगडे हे सुद्धा या ठिकाणी गायनाकरता उपस्थित आहेत. सर्व दिंडीतील टाळकरी मंडळी, त्याचप्रमाणे परम आदरणीय साधक आश्रम धाकटी येथील मठाधिपती असणारे आमचे गुरुबंधू गोपाळ महाराज रहाणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा आपण सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. मृदंगाचार्य आहेत, उत्तम अशा प्रकारची साथ आहे. सर्व श्रोतृ मंडळी, आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि आपल्या सेवेकडे आपण बोलूया. पायी वारी करताना 3 प्रकारची साधना आपल्याकडून आपोआप घडत असते. 3 प्रकारचं तप घडते. कोणतं तप? तर पहिला आहे कायिक तप, दुसरा आहे वाचिक तप आणि तिसरा आहे मानसिक तप. दिंडीमध्ये चालत असताना वाऱ्या 2 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. एक आहे संतांची वारी आणि दुसरी आहे देवाची वारी. देवाची वारी केली पाहिजे आणि संतांची सुद्धा वारी केली पाहिजे. या नियमाला अनुसरून आपण संतांच्या वारीला निघालेलो आहे, संतांच्या दर्शनाला निघालेलो आहे. आणि म्हणून संतांच्या दर्शनाला, संतांच्या निमित्ताने आपण चाललेलो असल्यामुळे संतपर अशा प्रकारचा अभंग आपण घेतलेला आहे. असो देवाची वारी असो का संतांची वारी असो, या दोन्ही वारीमध्ये फल मात्र समान अशा प्रकारचा आहे. जेवढं फल देवाची वारी करण्यामध्ये प्राप्त होते तेवढंच फल आपल्याला संतांची वारी केल्यानंतर सुद्धा प्राप्त होते. आणि कारण संत हे देवस्वरूपच आहे याचंच निरूपण आपल्याला यामध्ये करायचं आहे. अशा प्रकारे आपण संतांच्या दर्शनाकरता निघालेलो आहे आणि वाहनाने न जाता आपण पायी निघालेलो आहे. म्हणून दिंडीत चालत असताना सर्वात महत्वाचं तप आहे ते कायिक तप. शरीराने तप कशाला म्हणतात? स्वरूपाच्या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आठणी करणे जे वीरा तेची तप. स्वरूपाच्या प्राप्तीकरिता, भगवत प्राप्तीकरिता जे प्राण, इंद्रिय आणि शरीराच्या द्वारा जी काय सेवा केली जाते त्याला तप असं म्हणतात. आणि हे एक प्रकारचं आपल्याकडून तप घडत आहे. संतांची वारी घडत आहे म्हणजे तप घडत आहे. मग जे कोणी पायी चालत असतील त्यांना कायिक तप हे सर्वांना घडतच आहे. त्याच्या पुढे महत्वाचं आहे वाचिक तप. वाचिक तप कशाला म्हणतात? तर दिंडीमध्ये चालताना कसं चाललं गेलं पाहिजे नाही, असं गृहीत धरतो की आपण सर्वजण भजन करत चाललेले असावं नाही का? सर्वजण आपण भजन करीत करीत संतांकडे किंवा देवाकडे आपण भजन करीत जात असतो. कारण दिंडीचा नियम सांगितलेला आहे, रे रे गात जागा गात जागा सर्वांनी सोबत चालावं, सर्वांनी
व्यवस्थित चालावं आणि पुढचं तप आहे मानसिक तप. आणि काही क्वचित जेव्हा तप घडते तर मानसिक तप सुद्धा आपोआप घडून जाते. कारण काय, तुम्ही दिवसभर सगळे चालून सर्वजण थकलेले असतात. भजन करता करता कोणाची निंदा आपल्याकडून होत नाही, म्हणजे मनाने सुद्धा भगवंताचीच अशा प्रकारे सेवा होते आणि म्हणून मानसिक तप सुद्धा घडते. अशा प्रकारचं तीनही प्रकारचं तप आपल्याला यामधून साध्य होते. वारी देवाची असो का संताची असो, समान अशा प्रकारचं फल प्राप्त करणारी आहे ही आपली वारी. संतांची अशा प्रकारची वारी आहे. विठ्ठल समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या समोर अशा प्रकारची सेवा आहे. तेव्हा समर्थ सद्गुरू गजानन महाराज म्हणजे सामान्य संत नव्हते. आपल्या विदर्भामध्ये एक थोर अवलिया अशा प्रकारचे संत होऊन गेले की गावोगाव गजानन महाराजांची मंदिर झाली. का? कारण त्यांचं निस्वार्थ त्यागमय अशा प्रकारचं जीवन होतं. आणि बाबांनी जे संत महात्मे जे आहेत ते फक्त जगाच्या कल्याणाकरिता अशा प्रकारचे झटत असतात. देह कष्टविती परोपकार आहे. आपला देह ते झिजवतात, चंदनासारखा देह झिजवतात आणि संपूर्ण जगावर अशा प्रकारे उपकार करतात. आणि त्यांनी जगावर उपकार केला, त्यांनी जगावर प्रेम केलं आणि म्हणून जगातील लोक सुद्धा त्यांच्यावर प्रेम करतात. आपण खरा जर विचार केला, आपल्या 4-5 पिढ्यांपेक्षा जास्त मागचे नाव आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे आपलेच पूर्वज ज्यांची प्रॉपर्टी आपल्याकडे आहे त्यांचे नाव सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, कारण त्यांनी वैयक्तिक स्वार्थ केलेला आहे. पण गजानन महाराजांचं नाव असेल, ज्ञानोबारांचं नाव असेल, तुकोबारांचं नाव असेल, 800-700 वर्ष झाले तरी आजही आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, माऊलींचं नाव घेतो. तुकोबारांना 400 वर्ष झाले, आज सुद्धा आपण तुकोबारांचं नाव घेतो. का? कारण ते जगात अशा प्रकारे जगलेले आहे, जगावर त्यांनी उपकार केलेला आहे. आणि संत आपल्याला प्राप्तही झाले असले तरी प्राप्त झालेली वस्तू, त्या वस्तूचं महत्व आपल्याला कळण्याकरिता, वस्तू प्राप्त होऊन उपयोगाची नाही, त्या वस्तूचं महत्व सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या वस्तूचा परिचय असला पाहिजे. जर वस्तूचा परिचय नसेल तर ती वस्तू प्राप्त होऊन सुद्धा उपयोग नाही. माऊलींची गोवी आहे, तो दिला परिसू बांधिला गळा शेवटी लाभे. म्हणजे एका मेंढपाळाला परिस सापडला आणि त्याने तो त्याच्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला. म्हणजे त्याला ती वस्तू काय आहे प्राप्त झाली, पण त्या वस्तूचं महात्म्य त्याला माहित नाही, महत्व माहित नाही. तसं संत महात्मे आपल्याला प्राप्त जरी असले, प्राप्त होत असले, पण संत महात्म्याच्या जवळ राहून, आपण गजानन महाराजांच्या जवळ राहतो किंवा माऊलींच्या जवळ राहत असल्यावर जर आपल्याला संतांचं महत्व माहित नसेल, संत कळाले नसतील, तर संत मिळून सुद्धा उपयोग नाही. म्हणून तुकोबाराय संतांचा परिचय व्हावा याकरिता त्या संतांचा परिचय आपल्याला ज्या अभंगामध्ये करून देणार आहे, तो कोणाचाही परिचय करायचा असेल तर तो परिचय करून देण्याच्या काही पद्धती आहेत. वाणीच्या द्वारा परिचय होतो, स्वरूपाच्या द्वारा होतो, गुणाच्या द्वारा होतो, क्रियेच्या द्वारा होतो, स्वभावाच्या द्वारा होतो. अशा काही गोष्टी आहेत की ज्याद्वारा माणसाला परिचय होऊ शकतो. पहिली गोष्ट आहे, परिचय कशाच्या द्वारा होतो तर वाणीच्या द्वारा परिचय होतो. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समोरचा मनुष्य कसा आहे हे कशावरून ओळखायचं तर त्याच्या बोलण्यावर. कारण ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलेलं आहे काय, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे भोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. बोलण्यावरून समोरचा मनुष्य कसा आहे हे आपल्या लक्षात येते. डोंगरे महाराजांचं एक वाक्य आहे. डोंगरे महाराज म्हणायचे, अगर कोई दुष्ट शब्दों से अपनी प्रताड़ना करता है तो वह अपनी प्रताड़ना नहीं करता, वह अपने व्यक्तित्व का परिचय देता है. म्हणजे कोणी जर आपल्याला दुष्ट शब्दाने बोलत असेल तर तो आपल्याला दुष्ट शब्दाने बोलत नाही, तो त्याच्या स्वभावाचा परिचय देत आहे. म्हणजे बोलण्यावरून मनुष्य कोणत्या पद्धतीचा आहे हे लक्षात येते. म्हणून मानस जाणी जे बोले, बोलण्यावरून कसा परिचय होतो एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. 2-3 वर्षापूर्वी एक कोरोना नावाचा एक आजार येऊन गेलेला आहे आणि त्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये
जे काय कार्य होत होते सामूहिक कार्य तर सर्व बंद होते. मग लग्न कार्य असतील, मरण असेल, सगळ्या ठिकाणी कमी लोकांनी त्या ठिकाणी जायचं असे नियम होते. असंच एक संबंध चालू होता, सोयरी चालू होती आणि मुलीकडे मुलगी पाहायला गेलेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर मुलीच्या बापाने मान्य केलं की ठीक आहे लग्न लावून देऊ. लग्नाची तारीखही ठरली, पण त्याने एक अट अशी टाकली की लग्नाला येताना एकही म्हातारा माणूस सोबत आणायचा. कारण काय त्यावेळेस कोरोनाची लाट आलेली होती आणि कोरोना नेमका म्हाताऱ्यांवर होता. 2-3 लाख कोरोनाचे येऊन गेले तर एका म्हाताऱ्यांवर म्हणजे लवकर म्हाताऱ्या लोकांवर अटॅक करायला. म्हणून त्यावेळेस म्हाताऱ्या लोकांना बाहेर पडू नका असं सरकारने सुद्धा सांगितलं होतं. म्हणून त्या माणसाने सुद्धा नियम केला की या लग्न जर तुम्हाला व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही एकही म्हातारा माणूस सोबत आणायचा नाही. आणि त्यांना मोठा प्रश्न पडला, पण जाऊ द्या, एकतर जमत नव्हतं, एकूण तिकून जमलं तर यांनी अशी अट टाकली काही हरकत नाही आणायचं म्हातारा, दुसरं काय. आणि ते घरी आले, लग्न ठरवून, लग्नाची तारीख ठरवून घरी मुलगा आला. घरी आल्यानंतर त्या मुलाचे जे आजोबा होते म्हातारे होते, ते आल्यानंतर ते विचारले काय बाबा ठरलं का? त्याने म्हटलं हो ठरलं म्हटल्यानंतर त्या आजोबाने उड्या मारायला सुरुवात केली. बुवा आता मला लग्नाला जायला मिळेल, लग्न लावायला तुझ्यासोबत मला यायला मिळेल. त्याला आनंद वाटला. पण हे सांगायला लागले की आबा एवढे काही आनंद मानू नका, कारण मुलीच्या बापाने अट टाकलेली आहे की म्हातारे माणसं लग्नाला आणायचे नाही, त्यामुळे तुम्हाला काही लग्नाला येता येणार. पण म्हातारा जिद्दी होता. नाही, म्हातारा कशाला म्हणतात, त्याच्या महातरा असतात. म्हणजे जो सांगितल्याशिवाय राहत नाही आणि ज्याचं कोणीच ऐकत नाही त्याला काय म्हणतात. तो म्हणायला लागला मी येणार, म्हणजे कारण माझी बऱ्याच दिवसांची इच्छा होती की नातवाचं एकदा लग्न पाहिलं की मी डोळे मिटायला मोकळा. तेव्हा आता लग्न ठरलं तेव्हा मी लग्नाला येणारच. पण बाकीचे म्हणाले आबा तुम्ही जर लग्नाला आले तर लग्न मोडल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांनी अटच टाकलेले. मग म्हातारे म्हणायला लागले ठीक आहे, मी आल्यानंतर जर लग्न पडत असेल तर मग मी डायरेक्ट नाही येता, तुम्ही काय करा, एखादी गाडी तर सोबत घेणार असाल ना, छोटा हत्ती काही आणायला वगैरे आणायला, तर त्या गाडीमध्ये मला एका पोत्यात भरून तरी नाही, म्हणजे किमान मंगलाष्टक जरी कानावर पडले तरी मला बरं वाटेल. हे मला ठीक आहे एवढं करता येईल. लग्नाच्या दिवशी एका पोत्यामध्ये त्या म्हाताऱ्याला भरलं, त्या पोत्याचं तोंड बांधून टाकलं आणि जे अन्न वगैरे काय आणण्यासाठी गाडी नेणार होती त्या गाडीमध्ये ते पोतं नेऊन टाकलेलं आहे. आणि झालं, सर्वजण गावामध्ये आलेले आहे आणि लग्न लागायची वेळ झाली. मिरवणूक नवरदेवाची निघणार, मिरवणुकीला सुरुवात झाली. डीजे चालू झाला आणि डीजे चालू झाल्यानंतर आता त्यामध्ये काय आता सगळे शुद्धीवर असतात की नाचायला लागले सगळे, कोणी पिलेले कोणी काही, अशा प्रकारे नाचायला सुरुवात झाली. डीजे वाजायला लागला. इकडे म्हाताऱ्याला डीजेचा आवाज आला, तो म्हातारा त्या पोटात उड्या नाचण्यासारखं करू लागला. म्हणजे डीजे चालू झाल्यानंतर मुलं नाचायला लागले. कोणी दारू पेलेलं होतं, कोणी कशा अवस्थेमध्ये, आनंद होता. आणि तेवढ्यामध्ये ती मिरवणूक नदीपर्यंत आली. नदी ओलांडून गावात येणार, कुटुंब अशा प्रकारे भरून वाहत होती नदी गावामध्ये येणार, मिरवणूक गावामध्ये येणार. तेवढ्यात त्या मुलीच्या बापाने आणखी एक निरोप मुलांकडे लिहून पाठवला. काय, तुम्हाला जर लग्न लावायचं असेल, मुलगी न्यायची असेल, मी लग्न लावून द्यावं असं वाटत असेल तर माझी एक दुसरी सुद्धा अशी अट आहे. काय होती त्याची दुसरी, तुम्ही जर आमच्या गावची नदी गावरान तुपाने वाहती करून दाखवली तरच मी मुलगी देईन. काय, आमच्या गावची नदी जर तुम्ही गावरान तुपाने वाहती करून दाखवली तरच मी तुम्हाला मुलगी देईल, अन्यथा मी लग्न लावून देणार. हे जे यांना जे चांगली दारू चढलेली होती यांची अर्धी उतरून गेलेली आहे. बाकीचे जे नाचणारे होते, नाचणं थांबून गेलेलं आहे, डीजे बंद पडला आणि सगळे डोक्याला हात लावून बसले आता काय करावं. याने दुधाने पण म्हटलं नाही किंवा तेलाने म्हटलं, डायरेक्ट गावरान तुपाने, कारण गावरान तूप खायला मिळायची पंचायत आहे, एवढी मोठी नदी कशी वाहती करायची. आणि म्हणून शेवटी त्यांनी विचार डोकं चालवलं, पण काही कोणाला काही डोकं चालत नव्हतं. शेवटी त्यांनी विचार केला की आता लग्न मोडलं, आता काही लग्न अगोदरच भेटत नव्हती, कशी भेटायला लागली होती, आता ते काही भेटत नाही. आणि असं करून शेवटी त्यांनी विचार केला की चला आता लग्न मोडलं म्हणून मोडायचं सगळं, आता डीजे वगैरे सगळे मोडले आणि निघाले. पण जाता आता परत चाललोच आहे. म्हातारा आपण आणलेल्या सोबत कशाला गुदमरत ठेवता पोत्यामध्ये, किंवा त्याला तर वर काढून एरवी आता मोडलंच आहे. आणि तेवढ्यामध्ये त्या म्हाताऱ्याकडे गेले आणि ते तोंड सोडलं पोत्याचं. म्हाताऱ्याने वर तोंड काढल्याबरोबर विचारलं काय लागलं का लग्न, डीजे का बंद पडला. तेव्हा मुलं सांगतात कशाचं लग्न लागलं.
काय झालं, काय का नाही लागलं, काही नाही म्हणे, फार विचित्र अट टाकली. काय अट आहे त्याची? मुलांनी सांगितलं काही नाही. त्याची अट अशी आहे की ते म्हणतात आमच्या गावची नदी जर तुम्ही गावरान तुपाने वाहती करून दाखवली तरच मी लग्न लावून देईन. बुधा म्हणते की अरे एवढी क्षुल्लक गोष्ट, एवढे क्षुल्लक गोष्टीने कुठे लग्न मोडत असतात का? हे मुलं म्हणाले आबा ते काही पाण्याने किंवा तेलाने किंवा दुधाने म्हणत नाही, गावरान तुपाने म्हणता, गावरान तुपाने नदी. आणि गावरान तुपाने यांची नदी कशी वाहती करून दाखव. म्हातारा म्हणतो काही काळजी करू नका, क्षुल्लक गोष्ट आहे म्हणे. कशी काय? जा म्हणे, त्याला तुम्ही जाऊन सांगा की आम्ही गावरान तुपाची व्यवस्था केलेली आहे, टँकर आणून ठेवलेला आहे, पण अगोदर तुमच्या नदीमध्ये जे अगोदर पाणी आहे ते अगोदर सगळं काढून द्या, नंतर आम्ही वाहती करून दाखवतो. गेले 4-5 मुलं मुलीच्या बाबाला सांगितलं की ठीक आहे, तुमचं म्हणणं होतं ना गावरान तुपाने, आम्ही केली व्यवस्था, पण अगोदर तुमच्या नदीतलं पाणी काढून घ्या, नंतर आम्ही वाहती करून दाखवतो. तेव्हा मुलीच्या बाबाला लक्षात आलं की ज्या अर्थी असं सल्ला देणारा कोणी आहे त्या अर्थी यांच्यासोबत कोणीतरी म्हातारा, कारण तरुणाची काही अशी बुद्धी चालू शकत म्हणजे बोलण्यावरून माणसाचा काय होतो, परिचय होतो. असं कोण बोलू शकते, याला म्हणतात वाणीच्या द्वारा झालेला परिचय. माणसाचा परिचय किंवा कोणाचाही परिचय हा बोलण्याच्या वाणीच्या माध्यमातून होत असतो. संतांचा परिचय सुद्धा वाणीच्या माध्यमातून होतो, देवाचा परिचय सुद्धा वाणीच्या माध्यमातून करून घेता येतो. महिमा बहुदुर्गम संतांचं काय मी काय सांगत होतो की वाणीच्या द्वारा संतांचा परिचय, देवाचा परिचय. तर संतांचा परिचय सुद्धा वाणीच्या द्वारा होतो, देवाचा परिचय सुद्धा वाणीच्या द्वारा करून येऊ शकतो. तर देवाचा परिचय वाणीच्या द्वारा कुठे करून दिलेला आहे? आपण गोपीगीत जर पाहिलं तर गोपीगीतामध्ये श्लोक आहे, मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुध मनोज्ञया पुष्करेक्षणा. भगवंताची वाणी कशी आहे? तर भगवंताची वाणी आहे मधुरया गिरा, मधुर आहे भगवंताचं वर्णन. आणखी कशी आहे? वल्गुवाक्यया, अर्थपूर्ण आहे. काही ठिकाणी मधुर वर्ण असते पण त्याला अर्थ विशेष नसतो. आणि तिसरं काय आहे की भगवंताची वाणी मधुरही आहे, चांगल्या अर्थ असणारी आहे, आणि त्याचप्रमाणे बुध मनोज्ञ, विद्वानांनी सुद्धा त्यामध्ये रमावं अशा प्रकारची देवाची वाणी आहे. काही लोकांची वाणीच एकतर वाणीच गोड नसते, बोलणं गोड नसते. काही लोकांचं बोलताना ते शिवी देऊनच बोलण्याची सुरुवात करतात. शिवी दिल्याशिवाय त्यांना बोलता येत नाही. गच्चाळ अशा प्रकारचं बोलणं असते. एका ठिकाणी मी गेलो, एक मुलगा आणि एक मनुष्य त्यांच्यासोबत होता. म्हटलं अरे बाबा हे कोण आहे? तो म्हणे माझा नवरा आहे. त्याचं म्हणणं बरोबर होतं, त्याचे ते काय होते, वडीलच होते. म्हणजे माझा काय होता, नवराच होता. पण बोलायला चांगलं वाटते का? बोलायला चांगलं वाटत नाही. काही गोष्टी साच असावा आणि मवाळ पण असावा. माऊलीने सांगितलेलं आहे खरं असून चालत नाही. खरं जरी असलं तरी ते बोलायला चांगलं वाटत, म्हणजे इथं बोलणं चांगलं नाही. बोलणं सुद्धा भगवंताचं बोलणं चांगलं आहे, संतांचं सुद्धा बोलणं चांगलं आहे. काही ठिकाणी बोलणं चांगलं नसते, काही ठिकाणी बोलणं चांगलं आहे, रचना चांगली आहे, पण त्याचा अर्थ काही चांगला नसतो. मी तुम्हाला एक काव्य पंक्ती सांगतो, वेळ जाईल थोडासा, पण वक्ते बाबा सांगत होते त्या मी मला सांगतो ते आठवलं हरी कुलवहनाचे वहन आणि प्रभोते शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे नदीपती कुत्याचा ताक भंगोनी गेला रविसुतमही संगे फार दुःखित झाला. रचना खूप सुंदर आहे. आता हे झाली रचना चांगली आहे का नाही? चांगली, पण याचा अर्थ पाहता काय नाही. अली कुलवहनाचे वहन आणि प्रभोते, अली म्हणजे भुंगा, त्या भुंग्याचं जे वहन कमळ, त्या कमळाचं वहन पाणी. अलीकुल वहनाचे वहन आणीत होते, म्हणजे नदीवरून किंवा तलावावरून पाणी आणत होते एक स्त्री. पुढे काय झालं? शशीधर वहनाने ताडिले मार्ग बनते. शशीधर म्हणजे भगवान शिवजी. त्या शशीधराचं वाहन म्हणजे भगवान शिवजींचं वाहन बैल. त्या बैलाने तिला रस्त्यामध्ये तिला मारलं. पुढे काय झालं? नदीपती रिपू त्याचा तात भंगोनी गेला. नदीपती म्हणजे समुद्र, सर्व नदीचा पती समुद्र. त्याचा तात नदीपती रिपू, त्या समुद्राचा रिपू म्हणजे शत्रू अगस्त्य ऋषी. त्याचा तात म्हणजे त्याचा बाप कुंभ ऋषी. त्या नदीपती रिपू त्याचा तात भंगोनी गेला. कुंभ म्हणजे जो कुंभ होता डोक्यावर तो खाली पडला आणि फुटला. पुढे काय झालं?
तार जो आहे जमिनीला घासला म्हणजे रवी सुद्धा मही संगे, रवी म्हणजे सूर्य, त्याचा मुलगा कर्ण, कर्ण म्हणजे कान, तो जमिनीला घासला. म्हणजे थोडक्यात काय, पाणी आणायला गेले होते, पाणी आणता डोक्यावर पाणी घेऊन येता येता समोरून बैल आला, बैलाने मारलं, ती खाली पडली, कानाला लागलं. म्हणजे रचना खूप चांगली आहे पण अर्थ काही तेवढा चांगला क्षुल्लक करताय. याला भक्तिभाव म्हणायचे. याला म्हणतात डोंगर पोखरून उंदीर, डोंगर पोखरायला उंदीर काढा. म्हणजे एवढी चांगली रचना केली, अर्थ क्षुल्लक निघाला. काही ठिकाणी रचना चांगली आहे, अर्थ चांगला नाही. काही ठिकाणी रचना चांगली असते, अर्थही चांगला असते, पण विद्वानांनी त्या क्रमावर अशा प्रकारचं नाही. पण देवाची वाणी जी आहे, भगवद्गीता जी भगवंतांनी लिहिली, ती रचना चांगली आहे, त्याचा अर्थही चांगला आहे. ज्ञानोबारायांसारखे विद्वान त्यामध्ये रमले. ज्ञानोबारायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी रचना चांगली आहे, सुंदर अशा प्रकारच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहे की त्या ओव्या जरी कानाने आपण ऐकल्या तरी आपल्याला आनंद वाटतो. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती नासु अवधारी तुझी. रचना किती सुंदर आहे माऊलींची. एवढी सुंदर रचना आहे की आपल्याला अर्थ नाही कळला तरी सुद्धा आपल्याला त्या ऐकाव्या वाटतात, वाचाव्या वाटतात. म्हणून जनाबाईने सांगितले वाचावी ज्ञानेश्वरी. रचना चांगली आहे. अर्थ लावायला गेले तर एका एका ओळीचा अर्थ लावता लावता माणसाचे जन्मच्या जन्म कमी पडतील, पण एका ओळीचा सुद्धा अर्थ लागणार नाही. किती अर्थ आहे ज्ञानोबांच्या ओळीचा, किती गहन अर्थ आहे. नाथ महाराजांच्या काळामध्ये एक दासोपंत म्हणून होते, त्यांनी भगवद्गीतेवर 1,00,000 श्लोक लिहिले, 1,00,000 ओव्या लिहिल्या. ज्ञानेश्वरीवर 9,032 ओव्या ना, तसे त्यांनी 1,00,000 ओव्या लिहिल्या भगवद्गीतेवर. आणि त्याला अहंकार झालेला आहे. ज्ञानोबारायांपेक्षा सुद्धा मी पुढे गेलो असं त्याचं म्हणणं होतं. लोकांनाच वाटते कधी कधी अहंकार. ज्ञानेश्वरीचं एक जरी पारायण झालं तरी असं वाटते ज्ञानोबारायांतर नंतर सर्वात मोठा जर कोणी तर मीच आहे. पण एवढं सोपं नाही. त्याला असं वाटतं मी 1,00,000 ओव्या लिहिल्या म्हणजे ज्ञानोबारायांपेक्षा मी 10 पट जास्त लिहिलं, म्हणजे ज्ञानोबारायांपेक्षा सुद्धा मोठा झालो. तो नाथ महाराजांकडे ते घेऊन आला सगळं वाटलं. आणि महाराज तुम्ही प्रवचनाला ज्ञानेश्वरीतल्या ओव्या घेता तशा माझ्या सुद्धा ओव्या घेत जा, कारण मी पाच किती मोठं लिहिलं. नाथ महाराज म्हणायला लागले बाबा ठीक आहे तुझ्या पण ओव्या घेईल, पण एवढं कर तू यंदा जरा चातुर्मास माझ्याकडे तू ऐक. तो चातुर्मास झाला की पुढच्या चातुर्मास आपण तुझ्याच यंदाच वर्षी ज्ञानेश्वरीवर सांगतो तेवढं तू ऐक. पुढच्या चातुर्मासात मी तुझ्या ग्रंथावर प्रवचन करेन. आणि नाथ महाराजांनी प्रवचन चालू केलं, चातुर्मास चालू झाला आणि नाथ महाराजांनी ओम नमो जी आद्या या एवढ्या ओळीचा अर्थ सांगायला सुरुवात केली. ओम म्हणजे काय, नमो म्हणजे काय आणि आद्या म्हणजे काय एवढं सांगता सांगता त्या नेमका त्या वर्षी अधिक मास चातुर्मास झाला, म्हणजे चातुर्मास झाला 5 महिन्याचा. या एका ओळीचा अर्थ सांगता सांगता 5 महिने निघून गेले, पण त्या एका ओळीचा काही अर्थ संपला नाही. एवढा गहन अर्थ आहे. बिंब तरी बचकीची एवढे परिप्रकाशाशी त्रैलोक्य तोकडे असा त्या सूत्र त्याला म्हणतात. काय अल्पाक्षरम असं दिग्धम सारवत विश्वतोमुखम असतो मनवद्यांच सूत्रम सूत्र विदो विदु. सूत्राचं लक्षण आहे. आपल्या लघुकौमुदीमध्ये किंवा ब्रह्मसूत्रामध्ये जे सूत्र आहे छोटंसं सूत्र दिसते, पण गहन अशा प्रकारचा व्यापक अर्थ निघतो. तसा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एका एका शब्दामध्ये एका एका ओळीमध्ये गहन व्यापक अशा प्रकारचा अर्थ निघतो. 5 महिने झाले पण पूर्ण ज्ञानेश्वरी पहिली ओळी सुद्धा पूर्ण झाली नाही. तो दासोपंत आला आणि नाथ महाराजांच्या पायावर साष्टांग दंडवत घातला आणि स्वतःचे 1,00,000 ओव्या लिहिल्या होत्या त्या चंद्रभागी बुडवून टाकल्या आणि म्हणायला लागला महाराज मी 1,00,000 ओव्या लिहिल्या पण सगळा फापट पसारा लिहिला. ज्ञानोबारायांनी सूत्र रूपाने थोडक्यात जास्त सांगितलं, म्हणजे काही लोक जास्त बोलता अर्थ कमी निघतो. म्हणजे त्याने सांगितलं की आजपासून माझा ग्रंथ मी बुडवून टाकतो. त्याने तो ग्रंथ बुडवून टाकला आणि ज्ञानेश्वरीचा उपासक झाला. सांगायचं काय, ज्ञानोबारायांची लिहिलेली ज्ञानेश्वरी रचना चांगली आहे, त्याचा अर्थही गहन आहे आणि मोठ्या मोठ्या विद्वानांनी त्यामध्ये रमावं अशी सुद्धा ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे वाणीवरून केला जाणारा परिचय, याला म्हणतात वाणीच्या द्वारा होणारा परिचय. हा झाला वाणीच्या द्वारा परिचय. काही ठिकाणी
स्वभावाच्या द्वारा परिचय केला जातो. स्वभाव माणसाचा सुद्धा विचार केला जातो. जसा की स्वभाव एखाद्या माणसाबद्दल विचारायचं का तुम्ही अमुकला ओळखता का, तुमच्या पुण्या गावच्या अमुक गावच्या, पण तुम्ही त्या रामभाऊला ओळखता का? मी म्हणता हो. कोणते रामभाऊ? आमच्या गावात 4-5 रामभाऊ. हा सांगतो की रागीट स्वभावाचे किंवा अशा स्वभावाचे, म्हणजे स्वभावावरून माणसाचा परिचय होतो. तर देवाचा सुद्धा स्वभाव कसा आहे तर भक्तवत्सल दीनानाथ तेही लोके ज्याची बात. भगवान परमात्मा भक्तवत्सल आहे आणि साधो दीनवत्सल, हा साधू दीनवत्सल अशा प्रकारचा आहे. म्हणून हा झाला स्वभावाच्या द्वारा परिचय. आणि काही ठिकाणी स्वरूपाच्या द्वारा परिचय करून दिला जातो. आणि प्रस्तुत अभंगातील पहिल्या चरणामध्ये महाराज स्वरूप दृष्टीने संतांचा परिचय करून देतात. देवते संत देवते संत संत जे आहे आणि देव आणि संत यांमधला अभेद अशा प्रकारे या ठिकाणी सांगितला. संतांचे देवाचे जशा प्रकारे गुण आहेत तसेच संतांचे गुण आहेत. देवाचं जशा प्रकारचं कार्य आहे, देवाचं ज्या प्रकारचं कर्तृत्व आहे तशाच प्रकारचं संतांचं कर्तृत्व आहे. म्हणजे गौणी वृत्तीने अभेद आहे. सर्वच दृष्टीने क्रिया कार्याच्या दृष्टीने पाहिलं तर त्या दृष्टीने सुद्धा देवामध्ये आणि संतांमध्ये अभेद अशा प्रकारचा आपल्याला पाहायला सापडतो. विठ्ठल स्वरूप दृष्टीने घ्या किंवा कारण दृष्टीने घ्या किंवा 2 वेळा शब्द वापरण्याचा अर्थ असा होऊ शकतो की कार्यत्व दृष्टीने कार्यत्व अवच्छेदकाने घ्या किंवा गुणत्व अवच्छेदकाने घ्या. गौणी वृत्तीने जे घेतलं जाते म्हणजे समान अशा प्रकारचे दोघांचे गुण जे आहे ते समान अशा प्रकारचे आहे. असा विचार जरी आपण केला तरी आपल्याला दोन्हीचे गुण समान पाहायला मिळतात. गौणी वृत्ती त्याला म्हणतात गौणी वृत्तीचा अभेद. गौणी वृत्ती कशाला म्हणतात? शब्दाच्या 4 वृत्ती आहेत. शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती, गौणी वृत्ती आणि व्यंजनावृत्ती हे 4 प्रकारच्या शब्दाच्या वृत्ती आहेत. शक्तिवृत्ती म्हणजे काय तर अस्मात् शब्दात अयम अर्थो बोधव्या इति ईश्वर इच्छा. या शब्दाचा हा अर्थ होतो अशी ईश्वराची इच्छा आहे. त्याला म्हणतात शक्तिवृत्ती. पाणी म्हटल्यानंतर विशिष्ट पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो तो झाला पाणी शब्दाचा. ही पाणी नावाची वस्तू पाणी शब्दाचा अर्थ म्हणजे याला म्हणतात शक्तिवृत्ती. पुढे आहे लक्षणावृत्ती. गंगायाम घोषा वेदांत शास्त्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे गंगायाम घोषा. एका माणसाला दूध पाहिजे होतं मग ते विचारलं गवळ्याचा वाडा कुठे आहे? त्यांनी सांगितलं आता गंगेवर जा आणि गंगेवर काय गवळ्यांचा वाडा. गंगेवर म्हटल्यानंतर मग गंगेच्या प्रवाहात तो वाडा शोधायचा असा अर्थ नाही. त्याच्या संबंधाने जो गंगेचा काठ तिथं गवळ्यांचा वाडा आहे त्याला म्हणतात लक्षणावृत्ती. चला एवढं सर्व सांगत राहिलो. अगोदर झोपायची वेळ झालेली आहे नाही का? सर्वजण चालून थकलेले आहे. दिंडीत चालतानाचं एक वैशिष्ट्य असं असते की घरी आपण अगोदर झोपतो पडतो खाली नंतर मग झोप येईल का नाही याची वाट पाहतो. पण इथे असं आहे तुम्ही अगोदर झोप आलेली असेल मग खाली पडावं लागते. हा दिंडीतला झोपताना घरी झोपण्याचा फरक आहे. घरी एसी लावलेला असू द्या कूलर लावलेला असू द्या सगळ्या गादी असू द्या सर्व असू द्या सगळं असून पण झोप काही येत नाही. इथे काहीच नसलं खाली सुद्धा झोप लागते. तर अगोदर झोपेला अनुकूल वातावरण आहे
आणि त्यात मी जर असं सांगायला लागलो लक्षणावरती गौणी वृत्ती तर तुम्हाला आणखी झोपेला अनुकूल वातावरण ठरेल. तर थोडक्यात मला जेवढं सांगायचं तेवढं सांगतो. गौणी वृत्ती मी फक्त सांगतो. गौणी वृत्ती तुमच्या लक्षात येईल अशाही भाषेत सांगतो. तर गौणी वृत्ती म्हणजे गुणसंबंधाने असलेला अभेद. एखाद्या माणसाबद्दल म्हटलं जाते की हे आमच्या गावातले वाघच आहे. आता वाघ म्हणण्यामध्ये वाघासारखे याला 4 पाय आहेत का? नाही. हा लग्नाच्या अगोदर वाघच होता आणि लग्नानंतर काय वाघच आहे. पण लग्नाच्या अगोदर जंगलातला वाघ होता मोठा आणि लग्न झाल्यानंतर त्याच्यावर दुर्गादेवी त्याच्या मांडीवर दुर्गादेवी स्वार झाली. दोन्ही मधला पण आहे. तर चला वाघ म्हणण्यामध्ये वाघासाठी त्याला 4 पाय आहेत असं नाही. वाघाचं शौर्य वाघाचं क्रौर्य त्याच्या ठिकाणी म्हणून त्याला काय म्हणतात वाघ म्हणतात. याला म्हणतात गौणी वृत्ती गुणसंबंधाने असलेला अभेद. आणखी उदाहरण सांगतो. कोरोना काळामधलं सांगतो. कोरोना काळामध्ये लग्न किंवा कोणतेही कार्यक्रम कसे होत होते. कमी लोकांमध्ये लग्नाची वेळ दिली जाईल दुपारची पण गाडी येण्याच्या आत ते लग्न उरकून घेतलं जात होतं कमी लोकांमध्ये. तर असंच एका मुलीचं लग्न त्या कमी लोकांमध्ये आणि थोडक्या वातावरणामध्ये कोरोना काही गोष्टी आपल्याला शिकवून गेला बरं का. संत महात्मे सांगून गेले की आपले कोणीच नव्हते. कीर्तनकार सांगता थकले पण लोकांच्या काही लक्षात आलं नाही. पण कोरोनाने ते पटवून दिले की आपले कोणीच नव्हते. कोणी आपले जवळचे ते सुद्धा जवळ जायला तयार नव्हते कोरोना काळामध्ये. असो तर कोरोना काळामध्ये त्या मुलीचं लग्न झालं. पहिली लाट दुसरी लाट तिसरी लाट होऊन गेली. लॉकडाऊन संपलं आणि मग दिवाळीला ती मुलगी माहेरी आली जिथं लग्न झालं होतं. त्या मुलीच्या काही मैत्रिणी तिच्याकडे आल्या आणि तिला विचारतात काय झालं लग्न आम्हाला नाही येता आलं तुलाही बोलवता नाही आलं अशा वातावरणामध्ये आम्हाला नाही येता आलं ठीक आहे पण तुझं बरोबर तर चाललंय ना घरी सगळं. तेव्हा मुलगी सांगायला लागली हो सगळं काही ठीक आहे. कसं काय घरदार कसं आहे तुझं? तेव्हा ती म्हणायला लागली घरदार पण चांगलं आहे. बर सासू सासरे कसे काय? तेव्हा ती सांगू लागली सासू सासरे म्हणजे साक्षात शंकर पार्वती एवढे चांगले. बर हे झालं. पुन्हा मग आणखी पुढे विचारायला लागले की तुझा पती नवरा कसा काय पती कसे काय तुझे? ती म्हणायला लागली ते पण खूपच चांगले आहे. हे पुन्हा विचारायला लागले खूप चांगले म्हणजे कसे? हे पुन्हा सांगते खूपच चांगले आहे. खूप चांगले म्हणजे कसे? हे पुन्हा सांगते खूपच चांगले आहे. मग शेवटी ती पुन्हा विचारत आहे की खूप चांगले म्हणजे कसे? शेवटी तिने सांगितलं की ते जणू काय महादेवाच्या पुढचेच आहे म्हणे. आनंद लक्षात महादेवाच्या पुढे तुमच्या गावात बुद्धेश्वराचं मंदिर आहे काय महादेवाच्या पुढे? आता डायरेक्ट म्हणजे पाहिजे ना म्हणता ती काय म्हणते महादेवाच्या पुढचे म्हणजे नवरा माझ्या उत्तर इकडून होता जरा महादेवाच्या पुढच्या म्हणण्यामध्ये. आता चला तर नवऱ्याला त्यांनी सांगितलं परिचय कसा आहे. पुढे आणखी काय विचार लागले का काय तुझा धीर कसा काय बाकीचे आणखी कसे विचारलं एवढं सगळं तिने सांगितलं बाकीचं. आणि जेव्हा या मुलींनी तिच्या मैत्रिणीने विचारलं की तुझी नणद आहे का तुला? ती म्हणाली हो नणंद आहे. नणंद कशी काय म्हटल्यानंतर तिच्या नाका तोंडाला वळ्या पडलेल्या आहे. आणि ते म्हणाले काय झालं कशी काय काय सांगा म्हणे नणंद म्हणजे ती लवंगी मिरची नाही म्हणजे जशी काही. आता लवंगी मिरची म्हणण्यामध्ये लवंगी मिरची जशी हिरवी आहे त्याची नणद हिरवी आहे का? नाही. पण लवंगी मिरचीचा स्वभाव कसा आहे तिखट कशी असते ती सर्वात तिखट जी असते त्याला काय म्हणतात लवंगी मिरची. तिचा जो गुण तिखट असण्याचा तिचा जो गुण तशाच नणदचा स्वभाव कसा आहे तिखट स्वभाव आहे. म्हणून ती काय म्हणते ती कशी काय नणद म्हणजे काय लवंगी मिरचीच आहे म्हणजे याला काय म्हणतात गौणी वृत्ती. मला गौणी वृत्ती सांगायची बाकी काही सांगण्यात मला तात्पर्य नाही. गौणी वृत्तीने सुद्धा देवामध्ये आणि संतांमध्ये अभेद आहे. देवाचे गुण कोणते आहे? देवाचे अनंत गुण आहे नाही का? देवाचे अनंत गुण आहे. किती गुण आहे देवाचे? तर तुका म्हणे मही सिंधू पत्र नपुरे शाही. अनंत अशा प्रकारचे भगवंताचे गुण आहे. अनंत गुणांपैकी अनंत कल्याण गुण निधान असं त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यापैकी सुद्धा एक 6 त्या भगवंताचे विषय घेऊन सांगितले. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत. म्हणून इथं भगवंत त्याला भगवंत का म्हटलं जाते तर हे 6 गुण त्या भगवंताच्या ठिकाणी आहे. बरं भगवंताच्या ठिकाणी 6 गुण आहे मग संतांच्या ठिकाणी सुद्धा आहेत का? तर हो. कोणता तुम्ही गुण सांगा मी संतांच्या ठिकाणी आहे का नाही हे तुम्हाला सांगतो. पहिला भगवंत देवाचा गुण आहे यश. भगवंताचा गुण यश आहे. भगवान परमात्मा कुठे जरी गेले
कोणत्याही कामाला जरी गेले तरी त्यांना कधीच अपयश प्राप्त होत नाही. हा भगवंताचा तो गुण आहे. भगवान परमात्म्याला एकदा रणांगण सोडून सुद्धा पळून जावं लागलं. कथा सर्वांना माहिती आहे. रणांगणातून पळून जाणे हे काही शूरवीराला शोभणारं नाही. रणांगणातून पळून जाणे म्हणजे एक प्रकारे अपयशाचं लक्षण आहे. पण अपयशामध्ये सुद्धा त्याला यशाचं प्राप्त झालं. याला कारण काय तर त्याच्यात यश नावाचा गुण त्याच्याजवळ आहे. तसाच संतांकडे सुद्धा यश नावाचा गुण आहे. अर्जुनाच्या बाबतीत माऊलीने वर्णन केलेलं आहे. तुझेनी नामे अपयशे दिशा लढविले. अर्जुनाचं नाव घेऊन एखाद्या दिशेला गेलो तर आपल्याला सुद्धा अपयश येणार नाही असं त्या अर्जुनाच्या नावाचं मत आहे. म्हणजे जसा देवाकडे यश नावाचा गुण आहे तसा संतांकडे सुद्धा यश नावाचा गुण आहे. मारुतीरायांचं दर्शन घेतलं की मारुतीरायांचं दर्शन घेऊन जर एखाद्या कामाला निघाले तर त्या कामात कधीच अपयश येणार नाही. कारण मारुतीरायांजवळ यश आहे. यश तोरलेला मारुती. यश नावाचा गुण देवाजवळ आहे तसा संतांजवळ सुद्धा आहे. श्री श्री शब्दाचे दोन अर्थ होतात. श्री म्हणजे मुखकांती आणि श्री म्हणजे लक्ष्मी. मुखकांती शब्दाचा अर्थ सौंदर्य. देवाजवळ सौंदर्य आहे. किती सौंदर्य आहे देवाजवळ. त्या देवाचं एवढं सौंदर्य आहे. त्या देवाच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. पांडुरंग कांती दिव्य तेजस रत्न तिळका कती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजळे नवरणे शोभा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार रवि शशिकला लोकलीला रवि शशिकला लोकलीला राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार एवढा सुंदर तो भगवान परमात्मा आहे. तुझी निळी कोटी चंद्र प्रकाशे कमळ नयन हास्य वदन हासे. कोट्यावधी चंद्रांचा प्रकाश त्या भगवंताच्या मुख कमलावर आहे. एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे. बरं भगवान परमात्मा सुंदर आहे संत महात्मे सुंदर नाही का. तर नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज भुयारामध्ये गेले होते. ती कंठाळा अजय वृक्षाची मुळी लागली होती ती काढण्याकरता. सर्वच कथाभाग सांगणार नाही. पण तिथे गेल्यानंतर ज्ञानोबा यांचं नाथ महाराजांनी स्वरूप पाहिलं आणि त्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. जसं देवाचं वर्णन केलंय मदनाचा पुतळा तसं ज्ञानोबा यांचं सुद्धा दिव्य अशा प्रकारचं रूप दिसत आहे. जरूर काय मदनाचा पुतळा म्हणजे सौंदर्य जसं देवाकडे आहे तसं संतांकडे सुद्धा सौंदर्य आहे. श्री शब्दाचा दुसरा अर्थ होतो लक्ष्मी. भगवान परमात्म्याची पत्नी आहे. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. भगवान परमात्म्याकडे जसं लक्ष्मी आहे तशी ज्ञानोबायांकडे सुद्धा लक्ष्मी आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबायांच्या द्वारात सोन्याचा पिंपळ आहे म्हणजे त्यांच्याजवळ सुद्धा लक्ष्मी आहे. यश श्री औदार्य. देवाकडे जसं औदार्य आहे. किती औदार्य देवाकडे. देवाकडे औदार्य खूप आहे. पण आपलं पद काही तो भगवान परमात्मा देत नाही. पण संत महात्मे असे आहे की आपलं पद सुद्धा देऊन टाकतात. आपणासाठी ते करीत तात्काळ. म्हणजे जे संतांकडे जातात ते जो संतांकडे जातात संतांप्रमाणे करून टाकतात. जैसा दीपे दीप लाविजे तेथ आधील कोणही म्हणजे दिव्याने दिवा लावला की अगोदरचा कोणता होता हे जसं समजत नाही तसं संतांना जो शरण गेला जो संतांकडे गेला संत त्याला सुद्धा आपल्यासारखं करून टाकतात. म्हणजे संत महात्मे पद सुद्धा देतात एवढे उदार आहे. यश श्री औदार्य ज्ञान. ज्ञान भगवंताकडे जसं आहे तसं ज्ञानोबांकडे सुद्धा ज्ञानाची काही कमी नाही. त्या समाधीच्या प्रकरणामध्ये आपण झालेलं आहे.
देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखील मेली धन्य ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची ज्ञानाची संजीवनी आहे ज्ञानोबारामध्ये साक्षात. जसं देवाकडे ज्ञान आहे तसं संतांकडे सुद्धा ज्ञान आहे. ज्ञान वैराग्य देवाकडे जसं वैराग्य आहे तसं तुकोबरायांकडे संत महात्म्यांकडे सुद्धा वैराग्य आहे. जे देवाकडे ऐश्वर्य आहे ते संतांकडे सुद्धा ऐश्वर्य आहे. आणि म्हणून गुणसंबंधाने जर विचार केला तर गुणाच्या द्वारा सुद्धा देवामध्ये आणि संतांमध्ये अभेद आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. अवतार देवाचा जसा अवतार असतो तसा संतांचा सुद्धा अवतार असतो. देवाच्या अवताराला अवतार म्हटलेला आहे. आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी सुद्धा म्हणजे देवाचा अवतार आहे. तसं संत महात्म्यांचा सुद्धा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. देवाचा अवतार कशा करता आणि संतांचा अवतार कशा करता याचा जर आपण विचार केला तर संतांचा अवतार देवापेक्षा काकणभर श्रेष्ठ ठरेल. कसा मी तुम्हाला सांगतो. देवाचा अवतार केव्हा होते तर भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानो धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां साधूंचं रक्षण करण्याकरता विनाशाय दुष्कृतां दुष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माची स्थापना करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतो. बरं भगवान परमात्मा एकतर दुष्टाकरिता अवतार घेतो एकतर सज्जनाकरिता अवतार घेतो. बरं आता मला सांगा आपण सज्जन का गुरुजन हो? या मंडपामध्ये बसलेले इथे बसलेले म्हणजे कीर्तनकार इथे बसलेले सज्जन कोण कोण आहे जरा हातवर करावर. सज्जन कोण कोण आहे? वा मिळाले बाबा. हे बघा 2-3 हात झाले वर पण आपल्याने काही केले नाही. जो खरा सज्जन असतो ना म्हणजे आपण तसा विचार केला पाहिले तेवढे आपण सज्जन नाही. आणि जो स्वतः सांगतो की मी सज्जन आहे तो खरा सज्जन म्हणजे आपण सज्जन आहोत का नाही हे आपल्याला दुसरं कोणी सांगू शकत नाही. म्हणून आपण जर सज्जन नसू तर भगवान परमात्मा आपल्याकरता अवतार घेणार नाही. म्हणजे आपण म्हणावे एवढे सज्जन सुद्धा नाही. जर सज्जन बरं आपण आता सांगा सज्जन म्हणून काही कोणी हात वर केला नाही. आता दुर्जन कोणाचे हात वर करा. तर आता सुद्धा कोणाचाही हात वर नाही. म्हणजे आपण म्हणावे तेवढे सज्जन नाही म्हणावे तेवढे. हा जर आपल्याला दुर्जन म्हणावं तर आपण वारीला आलो असतो का? कीर्तनाला आलो असतो का? कीर्तनाला नसतो आलो आपण. जर दुर्जन असतो दुर्जन लोक येतात का कीर्तनाला? दिंडीत संतांची वारी करताना नाही. म्हणजे आपण दुर्जन नाही. आणि सज्जन म्हणावं तर कीर्तन झाल्यानंतर आपली फाटकी चप्पल इथंच ठेवून दुसऱ्याची चांगली घेऊन जातो. हे सज्जनाचं लक्षण आहे का? नाही. दुसरं सांगतो लोक वारीला जातात. पंढरपूरला आळंदीला मुक्ताईनगरला गजानन महाराजच्या वारीला जाताना वारीला गेला याचा अर्थ तो दुर्जन आणि वारीला गेले ना दुर्जन नाही. बरं सज्जन म्हणावं तर वय झालेलं नसताना खोटं आधार कार्ड बनवून आणि हाफ तिकीट काढतात. म्हणजे वय झालेलं नाही आणि तरी सुद्धा खोटा बनवून हाफ तिकीट दाखवून हाफ तिकिटावर जातात किंवा फ्री तिकीट झाले वय झालेलं नसताना फ्री तिकिटावर जातात. हे काय हे कोणतं लक्षण आहे? सज्जनाचं लक्षण आहे का? म्हणजे आपण म्हणावं तेवढे सज्जन सुद्धा नाही आणि म्हणावं तेवढे दुर्जनही नाही. भगवान परमात्मा येतो तर सज्जनाकरिता येतो किंवा दुर्जनाकरिता येतो. मग आपल्याकरता कोण येतो? आपण मधलेच आहोत. आणि म्हणून या मधल्यांना रक्षण करण्यासाठी मधल्यांना टाळण्यासाठी कोण अवतार घेत असतील तर त्यात संत महात्मे. हा देवाच्या आणि संतांच्या अवतारामधला फरक आहे. अवतार तुम्हाला आपल्यासारख्यांचा उद्धार करण्याकरिता संत महात्मे या पृथ्वी तलावर अवतार धारण करत असतात. मला सांगायचं काय की देवाचा जसा अवतार असतो तसा संतांचा सुद्धा अवतार असतो. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की संत जे आहे आणि देव आहे यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. या एवढ्या वाक्यावर जरी आपण सांगत राहिलो तरी आपल्याला रात्र आपल्याला बोलणार नाही.
आणि मला वाटतं एक चरण काही आपलं अजून झालं नाही. आता एका चरणाला 1 तास, बाकी 3 चरणाला येणाऱ्या 3-4 तासामध्ये आपण बाकीचा विचार करू, चालेल ना? 3-4 तासामध्ये. पण काही काळजी करू नका, मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण चालत आलेले आहे आणि मी सुद्धा चाललेलो आहे माऊलीच्या वारीला. काय चालताना काय परिस्थिती होते हे माहिती आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. अवघ्या 5 आता एकच चरण मी अभंगाचा सोडतो आणि बाकीचे 3 चरण सोडतो. 1 चरण सोडतो आणि 3 चरण बस. संत जे आहेत ते देवस्वरूपच आहे, म्हणून संतांची वारी केल्यानंतर सुद्धा आपल्याला देवाची वारी करण्यात केल्यानं जे फळ आहे, संतांची सेवा केल्यानंतर देवाची सेवा करण्याचं जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होते. तुका म्हणे देवा यांची केल्या पावे सेवा. देवाचं नामस्मरण केल्याने जसं आपल्याला जे काय फळ प्राप्त होते, त्याचप्रमाणे संतांचं नामस्मरण केल्याने सुद्धा आपल्याला फळ प्राप्त होते. पुण्यवंत व्हावे, साधू संतांचं भजन आपल्या वारकरी संप्रदायामध्ये केलं जाते. आपण भारतामध्ये इतर राज्य जर पाहिले तर कुठल्याही राज्यामध्ये संतांचं भजन केलं जात नाही, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव वैचारिक शांततेला प्राप्त झालेला आहे. अन्यथा ज्ञानोबा तुकोबा जोग महाराज आदी करून संत जर झाले नसते गजानन महाराजांसारखे तर महाराष्ट्राला तेव्हाच बिहार होऊन गेला असता. पण संतांचे विचार आहे म्हणून वैचारिक शांती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. अशा या थोर संत महात्म्यांचे सेवा आपल्या हातून घडत आहे. गजानन महाराजांची सेवा, गजानन महाराजांची वारी आपल्याकडून घडत आहे. तेव्हा त्या गजानन महाराजांचे सुद्धा आपण गजानन महाराज सुद्धा भजन करतो. गजानना अवलिया अवतरले जगताया. गजानन महाराजांनी सुद्धा या जगावर उपकार कसा केला, काय किती उपकार केला आपल्याला दिसतंय. गजानन महाराज जेव्हा प्रकट झाले तेव्हा ते उष्ट्या पत्रावळीवरचे शीत वेचून खात होते. सर्वांना चरित्र भाग माहिती आहे. पण ज्यांनी शीत वेचून खाल्ले आज त्यांच्या नावावर लाखो लोक त्या ठिकाणी भोजन करतात. हे संतांची आशीर्वाद असतात, ही संतांची कृपा आहे. म्हणून तुम्ही जर गजानन महाराजांना शरण गेले, गजानन बाबांची सेवा केली, गजानन बाबांची वारी केली, गजानन बाबा तुम्हाला एवढं देतील की तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना.
संत महात्मे अशी कृपा करतात की ते कधीही न सरणारी कृपा करतात. म्हणजे बाकीच्यांनी दिलेलं जे आहे ते आपल्याला पुरत नाही, नाही का, पण संतांनी दिलेलं कधीही सरत नाही. कृपादान केले संती कल्पांतेही सरेना. आणि म्हणून आपण वेळोवेळी गजानन महाराजांची वारी केली पाहिजे. ती आपल्याकडून घडत आहे, तेव्हा आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. झालेली सेवा गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी उपस्थित आमचे परममित्र अंकुश महाराज कड शास्त्री ते या ठिकाणी मोठे विद्वान पंडित म्हणून अशा प्रकारचे आहेत, पण ते सुद्धा आपल्यामध्ये सर्वसामान्यांप्रमाणे या ठिकाणी आपल्यामध्ये मिसळून राहतात. कारण असं आपल्याच जिथं पिकते तिथं विकत नाही असं म्हणतात. जे आपल्या जवळचे असतात त्यांची किंमत आपल्याला कळत. तस त्याप्रमाणे महाराज ऋषिकेश या ठिकाणी फार मोठं महाराजांचं नाव आहे. त्या ठिकाणी सर्व मोठमोठ्या विद्वानांमध्ये त्यांचं बसणं उठणं आहे. तेव्हा त्यांनी मला काल सांगितलं की महाराज आमचं वर्णा फाटा गजानन महाराज मंदिरामध्ये आमची दिल्लीचा मुक्काम आहे, तेव्हा तुम्ही येणार का? म्हटलं का नाही, तुम्ही बोलवलं का मी यायचं नाही. काल मी ठाण्याला होतो, तिथे मुंबईमध्ये कालच कार्यक्रम आटोपला आणि तो कार्यक्रम करून महाराजांना म्हटलं सकाळी आज पोहोचणार होतो, सरळ धरून इकडे आलो. तर आज मोठ्या योगायोगाने आपल्या दर्शनाचा योग आला आणि या ठिकाणी उपस्थित जे आहे आमचे परममित्र असणारे आमचे गुरुबंधू साधक आश्रम धापटी जवळच साधक आश्रम म्हणून आहे धापटीला, त्या आश्रमामध्ये दरवर्षी मोठं अशा प्रकारचं भव्य दिव्य शिबिर महाराजजी करत असतात आणि मोठं सेवा कार्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पूर्ण अभ्यासक्रम करून ते आता सर्व आश्रमाच्या सेवेमध्ये सर्व समाजाच्या सेवेमध्ये महाराजांनी सेवेचं सर्व व्रत हातामध्ये घेतलेलं आहे. महाराजांना म्हटलं फोन केला, महाराज लगेच या ठिकाणी मी फक्त आश्रमावर एवढं सांगितलं, पण तेवढं सांगल्यावर महाराज म्हणाला नाही मी कीर्तनाला आलो. तर महाराज सुद्धा मोठ्या मनाने या ठिकाणी आले. महाराजांना सुद्धा धन्यवाद, सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत. गायन उत्कृष्ट अशा प्रकारे महाराजांनी गायनाची साथ केली. भानुदास महाराज बोबडे महाराजांच्या सुद्धा घरी गोपाल महाराजांबरोबर तसेच वावरेबांच्या घरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी गोपाल महाराज बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये जाण्याचा योग आला. मृदंगाचार्य आपल्या गावात ऋषिकेश महाराज पवार गुम्मी हे सुद्धा या ठिकाणी उत्कृष्ट आपल्याला मृदंगाची यांनी साथ केलेली आहे आणि ज्यांच्यामुळे हा सगळा आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे, त्यांच्यामुळे महाराजांची सेवा घडत आहे. अशा आपल्या दिल्ली प्रमुख असणाऱ्या वैशाली ताई गजानन महाराजांचं मंदिर अशा प्रकारे गजानन महाराजांची सेवा त्यांच्याकडून घडते. तेव्हा आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा अशा प्रकारे सेवा घडत राहो हीच आपण गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि याच ठिकाणी शिवला प्रभू